सांगू का खरं, माझ्या मनात स्वामी नव्हतेच कधी. न नाव, न जप, न विश्वास. सगळं मला योगायोग वाटायचं होतं. पण त्या एका दिवसाने माझं आयुष्य उलटलेलं होतं. अंगावर काटा आणणारा हा अनुभव नक्की पहा आणि मला कळलं कोणीतरी वरूनच खेळ आखतोय. नमस्कार मित्रांनो, आणि तुम्हाला तर माहित आहे आपला पॅटर्नच वेगळा. स्वामी अनुभव भाग 24. त्या दिवशी मी गाडीवरून कामाला जात होतो. मनात हजार विचारांचे गोंधळ चालू होता. कामाची घाई होती. मंदिराकडे पाहायलाही वेळ नव्हता. तेवढ्यात पुढे गोंधळ दिसला होता. एक वृद्ध बाई घाईत उतरलेली होता. तिचा पर्स खाली पडलेला होता. तिच्या लक्षातच आलेलं नव्हतं. गाडी पुढे निघालेले होतं. मी तो सर्व प्रकार पाहत होतो. क्षणभर विचार केला, जाऊ दे का? पण आतून आवाज आला, थांब. मी गाडी वळवली. त्या गाडीच्या मागे लागलो. हॉर्न वाजवला, हात दाखवलं आणि तिला थांबवलेलं होतं. मी तो पर्स त्या आजींना दिलं होतं. ती आई खूप घाबरलेली होती. अहो, देवानंच पाठवलं तुम्हाला, ती म्हणाली. मी हसत होतं. मी म्हटलो, काहीच नाही, असं काय नसतं. पण ती म्हणाली, चला दरबारात येऊ. मी आधी नकार दिला. मनात असूनही तसा भाव नव्हता. पाय आपोआप मंदिराकडे ओढत चाललेला होता. मी आणि वृद्ध बाई मंदिरात आलेलं होतं. ती पर्स ज्या जागी पडली होती तिथेच बाजूला मोठा लोखंडी खांब उभा होता. मी तिथेच उभा राहिलेलं होतं आणि बोलतही होतो आणि अचानक मोठा आवाज झाला. तो खांब जोरात कोसळलेला होता. ज्या जागी 2 मिनिटापूर्वी मी उभा होतो तिथेच तो आढळलेला होता. क्षणभर अंग थरथरलेलं होतं. ही बातमी मला कळल्याने मला काही कसाबिसा झालेलं होतं. लोक पळत आलेलं होतं. धूळ उडालेले होते. माझे हात थरथरत होते. जर मी तिथेच थांबलो असतो तर, जर पर्स दिसली नसती तर, जर गाडी वळवली नसती तर. मनात एकच प्रश्न होता, हा निव्वळ योगायोग होता का? ही आखलेलीच योजना आहे. त्या बाईच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं. ती म्हणाली, स्वामींनी तुम्हाला वाचवलेलं आहे. मी काहीही बोलू शकलेलं नाही, कारण दृश्य अजून माझ्या डोळ्यासमोर होतं. तो खांब अगदी त्या ठिकाणीच पडला होता जिथे पर्स त्या बाईचे पडलेलं होतं आणि मी तिथेच उभा होतं. ही साधी गोष्ट नव्हती. हे श्री स्वामी समर्थ यांचा मोठा संकेत होतं. त्या दिवसापासून मन बदलायला लागलं होतं. पूर्वीसारखा हट्टी राहिलेलं नाही. दरबारात जाऊन शांत बसू लागलेलं होतं. आरतीलाही हजेरी लावलेलं होतं. काही मागत नव्हतं, फक्त आभार मानलेले होतं. कारण जीव वाचणं ही सर्वात मोठी देणगी असते. त्या दिवशी मला कळालेलं होतं, विश्वास लादला जात नाही, तो अनुभवातून येतच असतो. मी परत त्या जागेकडे पाहिलं होतं. खांब अजूनही तुटलेला होता. लोक चर्चा करत होते. कोणी म्हणालं अपघात होतं, कोणी म्हणालं निष्काळजीपणा होतं. पण माझ्या मनात उत्तर स्पष्ट होतं. मी 2 मिनिटं उशिरा असतो तर आज कदाचित ही गोष्टी सांगता येत नसते आणि इथेच माझा शेवट झालेला होता. तो क्षण आठवले की अंग अजूनही थरथरल्यासारखं होतं. डोकं भिनल्यासारखं होतं. काय करावं काय नाही हे सुद्धा सुधरत नाही. त्या घटनेनंतरनं माझं मन शांत बसत नव्हतं. अस्ताव्यस्त होत होतं. रात्री पुन्हा पुन्हा तोच खांब आठवत होता. मी ठरवलं काहीतरी करायचंच. पहिल्यांदा दरबारात नीट बसलेलं होतं. हात जोडलेलं होतं. डोळे मिटलेले होतं. मनातून म्हटलं, जर गरज तुमची योजना असेल तर मला मार्ग दाखवा. त्या दिवशी एक संकल्प केला आणि श्री स्वामी चरित्र पारायणाची सुरुवात केलेलं होतं आणि मी ठरवलेलं होतं, आता काय बी होऊन दे, पारायण हे करणारच. पहिल्या दिवशी पुस्तक हातात घेतलं होतं. मन स्थिर बसत नव्हतं. विचार यायचे, मी काय करतोय, पण तरी वाचन सुरू ठेवलं होतं. प्रत्येक ओळीत काहीतरी स्पर्श होत होता. घटना आठवायचं आणि अंगावर काटा यायचा होता. विश्वास हळूहळू वाढत चाललेला होता. हा योगायोग नाही असं वाटू लागलेलं होतं. दररोज सकाळी उठून लवकर उठू लागलेलं होतं. आंघोळ करून श्री स्वामी समर्थ यांच्या पुढे दिवा लावलेलं होतं. मंदिरातून स्वामी समर्थ यांचा फोटो आणलेलं होतं. शांतपणे बसून पारायण वाचायचो. घरच्यांना सुद्धा आश्चर्य वाटायचं होतं, कारण याआधी मी असा नव्हतं. पण आत्ताच ओढ वाटायचं होतं, जणू कोणी तर बोलवतंय. प्रत्येक अध्यायातील शिकवण मिळायची होती आणि मन माझं मोकळं होत चाललेलं होतं.
तिसऱ्या ते चौथ्या दिवशी बदल जाणवलेला होता. चिडचिड थोडी कमी झालेलं होतं, घाई गडबड कमी झालेलं होतं, मन स्थिर होत चाललेलं होतं, कामास भरपूर लक्ष वाढत होतं. रात्री शांत झोपू लागलेली होती. पूर्वी सतत ताण असायचा, कामाचा ताण, इकडचा त्रास तिकडचा त्रास. आता स्वामींच्या कृपेने समाधान आहे. हा फरक मला जाणवत होता. मी त्या खांबाची जागा पुन्हा गेलेलं होतं. हात जोडून उभा राहिलं होतं. मनात म्हटलो, त्या दिवशी वाचवलं म्हणून आज मी उभा आहे. त्या क्षणी डोळे पाणवलेले होतं, कारण सत्य समोर होते. जर पर्स दिसली नसती तर, जर मागे गेलो नसतं तर आज कदाचित श्वासच नसता आणि इथं मी तुम्हाला हा अनुभव सांगतच नसतो. श्री स्वामीचरित्र पारायण चालू ठेवलं होतं. प्रत्येक दिवशी विश्वास खूप वाढत गेलेला होता. घरी वातावरण सुद्धा शुद्ध झालेलं होतं आणि बदलही झालेलं होतं. पहिल्यासारखं घाई गडबड नव्हतं. लहान सण अडचणी अगदी सहज सुटू लागलेल्या होत्या. पूर्वी जे अडकायचं ते पटापट व्हायचं. मी काही मागितलं नाही, मी फक्त कृतज्ञत राहिलेलं होतं. श्री स्वामी समर्थ यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवलेला होता आणि परिणामही दिसू लागलेलं होतं. एक दिवस कामात मोठी अडचण आलेलं होतं. सगळं काम बिघडणार असं वाटतच होतं, कारण मी ह्यावेळी घाबरलेलं नव्हतं. फक्त शांत बसलेलं होतं. मनात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ यांचा 11 वेळा नामजप करत होतं. दुसऱ्या दिवशी जे खूप मोठी अडचण वाटत होती, त्या दिवशी ते मार्ग निघालेला होता. ज्याच्याकडून अपेक्षा नव्हती त्यांनीही मदत केलेली होती. तेव्हा खात्री पटली, ही साथ श्री स्वामी समर्थ महाराज यांचीच आहे. पारायण संपलं त्या दिवशी मन भरून आलेलं होतं. जणू काही प्रवास पूर्ण झालेला आहे, पण खरं तर तो सुरू झालेला होता. आता दर गुरुवारी श्री स्वामी समर्थ यांच्या दरबारात जायचो. शांत बसून 10 मिनिटं ध्यान करायचं होतं. काही मागणं नाही, फक्त आणि फक्त आभार, कारण जीव हा स्वामी समर्थ यांच्या कृपेनेच वाचलेला होता. त्या बाईची पुन्हा भेट झालेली होती. ती म्हणाली, तुम्ही आता बदललेलं दिसता. मी हसलो, कारण तीच निमित्त झालेलं होता. तिचा पर्स पडला नसता तर मी तिथे थांबलो नसतो. काम पडला नसता तर कदाचित माझं मार्ग पण बदललेलं नसता. ही साखळी कुणीतरी वरूनच आखलेली आहे. त्या दिवसापासून मी हलगर्जीनं राहिलेलं नाही, कारण प्रथमतः मी हलगर्जीनं राहत होतो. आता हलगर्जीपणी राहिलो नाही. प्रत्येक क्षण जपून जगायला लागलेलं होतं, कारण मृत्यू किती जवळ होता हे आतून आणि संपूर्ण पाहिलेलं होतं. जिथं मी उभा होता तिथंच खांब कोसळलेला होता. हा साधा योगायोग नव्हता, माझ्यासाठी तो इशारा होता. जागे हो असं सांगणारा इशारा होता. त्या घटनेनं मला थांबवलेलं होतं आणि आता डोकावायला भाग पडलेला होता. ही फक्त घटनेच नव्हतं, आयुष्यासाठी माझ्या धडा होता. मी विचार केला, मी किती अहंकारी होतं. देव, श्रद्धा, पारायण सगळं असण्यावर घेत होतं आणि चेष्टाही करत होतं. हे काही नसते असं म्हणत होतं. हे सर्व काही अंधश्रद्धा असते. लोक वेळीबिळी झालेत की काय. पण त्या दिवशी समजलं, आपण सगळं नियंत्रण करता येत नाही. कुणीतरी वरून धागे हलवत असतो हे मला त्यावेळी समजलेलं होतं. आपण फक्त निमित्त असतो हे मान्य करणं अवघड होतं, पण सत्य समोर होतं. पारायण करताना एक गोष्ट शिकलेली होती. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही, श्रद्धा म्हणजे मन स्थिर करणे होय. भीतीच्या वेळी न तुटणे म्हणजे श्रद्धा होय. अहंकार सोडणे म्हणजे श्रद्धा होय. कृतज्ञता राहणे म्हणजे श्रद्धा होय. आणि जे मिळालं त्यात समाधान मानणं, ही शिकवण पुस्तकात नाही, अनुभवातून मिळालेलं होतं. मी आधी खूप चिडचिडा होतो, लहान लहान गोष्टीवर रागवत होतं, घरच्यांना वेळ द्यायचं नाही. पण त्या घटनेनंतर प्रत्येक क्षण मौल्यवान वाटू लागलेला होता, कारण श्वास किती अनमोल आहे त्यावेळी मला कळालेलं होतं. आज आहे उद्या नसेल ही जाणीव अंगावर काटा येते, म्हणून स्वभाव मी बदललेला होता. मी कामातही प्रामाणिक झालेलं होतं. पूर्वी पहिला शॉर्टकट शोधत होतं, हार्डवर्क मी करत नव्हतं. फक्त आणि फक्त शॉर्टकट जिथे दिसायचं त्याच्या मागे लागत होतं. आता शांतपणे मेहनत करत होतं, कारण शिकवण मिळालेली होती. जलद यशापेक्षा योग्य मार्ग महत्वाचा. मी पुन्हा तुम्हाला सांगतो, जलद यशापेक्षा योग्य मार्ग महत्वाचा. स्वतःशी प्रामाणिक राहणं महत्वाचं होतं. हे पारायणाने शिकवलेलं होतं.
विश्वासाने बळ दिलेलं होतं आणि अनुभवाने पक्का केलेलं होतं. त्या बाईची आठवण येते कधी कधी. ती फक्त निमित्त होती, पण तिच्यामुळेही मी वाचलेलं होतं आणि तिच्यामुळे माझा मार्गही बदललेला होतं. पहिला मी अंधश्रद्धा, देवावर विश्वास नव्हता. आपण कधी कोणासाठी निमित्त होतो हे कधीच आपल्याला कळत नाही. म्हणून आज कोणाची मदत टाळत नाही, कारण कदाचित तीच योजना असेल जी मला पुन्हा वाचवलेले असेल. एक गोष्ट नक्कीच शिकलेलं होतं, जे घडतं त्यात काही ना काही अर्थ घडलेला असतं. आपल्याला लगेच काही कळत नाही, पण पण काळ हे दाखवतच असतो. ज्या दिवशी जर मी पर्सकडे दुर्लक्ष केलेलं असतं, तर आज ही स्वामी समर्थ यांचे अनुभव वेगळीच असते. मी पहिल्यासारखं अजूनही अंधश्रद्धा आणि स्वामींना आणि देवांना न मानणारा असलो असतो. म्हणून छोट्या गोष्टींना कमी लेखू नका, त्यात मोठे वळण देतात. या आयुष्याने शिकवलेलं होतं. दरबारात बसताना आत काही मागत नाही, फक्त म्हणतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ, कारण जीव वाचवणे हीच खरी मोठी देणगी आहे. पैसे, पद, यश सगळं नंतर, पहिला श्वास महत्वाचा असतो. तो असेल तर बाकी सगळं काही मिटू शकते. ही जाणीव माझ्यावर खोल बसलेली होती आणि माझं मन थोडं नम्र झालेलं होतं. अहंकार हा गळून पडलेला होता. जसं स्वामी समर्थ चरित्र सारामृतमध्ये ज्याचा अहंकार गळून पडला, तसंही माझा अहंकार गळून पडलेला होता. लोक विचारतात, खरंच योजना होती का? मी म्हणतो, मला माहीत नाही, पण माझ्यासाठी ती योजना होती. कारण त्यानंतर सगळं बदललेलं होतं. मन बदललेलं होतं, विचार बदललेलं होतं, आयुष्य बदललेलं होतं, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धाही पूरच बदललेला होता. आधी मी स्वतःला केंद्र मानायचो, आता कृतज्ञ राहायला शिकलेलं आहे. हीच खरी कमाई आहे. पारायण संपलेलं होतं, पण वाचन थांबलेलं नाही, कारण त्यात शांतता मला सापडलेले होते. मन गोंधळलं की पुस्तक उघडतं, 2 ओळी वाचतो आणि मन स्थिर होतं. ही सवय माझ्यासाठी आधार झालेला आहे. तणाव कमी झाला आहे, जीवन सोपं वाटू लागलं आहे. आधी मी म्हणायचं वेळ नाही, वेळ नाही, वेळ नाही. आता वेळ काढतो स्वतःसाठी, कारण वेळ निसटतो तेव्हा काहीच कळत नाही. त्या दिवशी 2 मिनिटाचा फरक होता आणि सगळं संपलं असतं. म्हणून आज प्रत्येक मिनिट मी योग्य प्रमाणे जपत असतो. घरच्यांसोबत बसतो, हसतो, बोलतो, कारण हेच तर खरं आयुष्य असतो. मी शिकलो, संकट म्हणजे खूप मोठी शिक्षा नाही, ते जागा करायचं असतं. आपली परीक्षा घेत असतं. संकट म्हणजे आपल्याला योग्य दिशा दाखवायला झालेलं असतं. त्या खांबाने मला घाबरवलं, पण त्यांनी मला घडवलेलं होतं. जर तो पडला नसता तर कदाचित मीही बदललेलं नसतो. म्हणून आज त्यांचंही, खांबाचाही आभार मानतो, कारण त्यानंच मला शिकवलेलं होतं. विश्वास म्हणजे चमत्कार मागणं नाही. विश्वास म्हणजे धीर न सोडणे, योग्य ते योग्य करणे आणि परिणामी स्वीकारणे. हे पारायणातून उमजलेलं होतं आणि अनुभवातून मला पटलेलं होतं. जीवनात सगळं आपल्या हातात नसतं, पण आपली वृत्ती आपल्याला हातात असते. हीच तर खरी मोठी शिकवण असते. आजही त्या जागेकडे पाहिलं की माझ्या अंगावर काटा येतो, हातपाय थरथरत असतात, कारण तिथे माझं आयुष्य बदललेले होते. योग्य दिशा, योग्य बदल घडलेला होता. त्या 2 मिनिटापूर्वी मला नवा जन्म दिला असे वाटलेलं होतं. हा अनुभव सांगताना डोळे पाणवतात, कारण मृत्यूचा स्पर्शही जवळून जाणवलेला होता आणि वाचलोही होतं. हे शब्दात मावत नाही, फक्त अनुभवातून सांगता येते. मी आता कोणालाही सांगतो, कधीही मदत टाळू नका, कधीही छोट्या गोष्टी कमी लेखू नका, कारण त्यात मोठा अर्थ हा दडलेलाच असतो. आपण कोणासाठी देवदूत होऊ शकतो आणि कोणी तर आपल्यासाठी होतो. ही साखळी चालूच असते, आपण फक्त त्यात सहभाग घेतला पाहिजे. हे समजणे खूप मोठं आहे आणि मला आता समजलेलं होतं. जीवनात कितीही प्रगती झाली तर नम्र राहायचं ठरवलेलं होतं, कारण एक क्षणात सगळं बदलू शकतं. त्या दिवशी मला समजलेलं होतं की आपण अमर नाही. प्रत्येक दिवस देवाची देणगी आहे
आणि प्रत्येक श्वास हा स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद आहे. ही भावना मी जपत असतो आणि शांतही राहतो. जर त्या दिवशी थांबलो नसतो तर आज इथं उभा नसतो. हा अनुभव मी कधी विसरणार नाही. माझ्यासाठी आठवण नाही, ती माझी आयुष्यभरासाठी शिकवण आहे, धडा आहे आणि जीवनाचा एक मोठा वळण आहे आणि नव्या सुरुवातीचे चिन्ह आहे. त्या दिवसाने मला नम्र केलेलं होतं आणि जागाही केलेलं होतं. मित्रांनो, आज मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, पारायण केलं, विश्वास ठेवला तर मनाला योग्य वेळ, योग्य दिशा, मनाला शांती लाभते. संकट टळतीलच असं नाही, पण आपण तुटणार नाही ह्याची ताकद आहे. आणि हीच खरी श्री स्वामी समर्थ यांची कृपा आहे, जी अनुभवातून उमगते आणि आयुष्यभर आपल्याला साथ देते. कधी कधी आपण विचारतो, खरंच कोण आहे का? मी सांगतो, अनुभव येते तेव्हा कळते. तो दिवस माझ्यासाठी उत्तरच होता. मी नास्तिक नव्हतो, पण खात्री नव्हती. आज खात्री आहे की योजना असते, आपण त्यात भाग असलो पाहिजे. माझा प्रवास अजून चालू आहे, पण त्या दिवसांनी मला पायभूत बदल केलेला आहे. आता संकट आलं तरी मी घाबरत नाही आणि माझं मनही स्थिर राहिलेलं असते. कारण मला माहीत आहे, प्रत्येक संकटातून काहीतरी शिकवण असते, काहीतरी धडा आपण घ्यायचाच असतो, काहीतरी दिशा असते. फक्त डोळे उघडं ठेवायचं आणि मन नम्र ठेवायचं, हेच मी मंत्र झालेलं होतं. आजही दरबारात बसतो, काही मागत नाही आणि फक्त शांतपणे श्री स्वामी समर्थ यांची नामजप करतो. 11 वेळे नित्य सेवाही चालू आहे आणि स्वामी समर्थाचे पुढे शांत बसून मी श्वास घेतो आणि त्या दिवसाची आठवण काढतो. खांब पडण्याचा आवाज, धूळ आणि थरथरा आणि त्यातून मिळालेला माझा नवा जन्म, ही आठवणच माझी गुरु आहे, जी मला जमिनीवर ठेवते. जर हा अनुभव नसता तर कदाचित तो जुना माणूस मी राहिलो असतो, अहंकारी, घाईत, बेफिक्री. पण त्या एका घटनेनं मला खूप काही बदललेलं होतं, मला शिकवलेलं होतं, मला नम्र केलेलं होतं आणि मला श्रद्धा दिली होती, जी आज माझी ताकद आहे. तो माझा आज आधार राहिलेला आहे. जर ही स्वामी समर्थ यांचा अनुभव तुमच्या मनाला भिडला असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कधी छोटी घटनाही मोठी वळण देत असते. मदत करा, नम्र राहा, विश्वास ठेवा, कारण योजना ही वरून आखली जात असते. आपण फक्त चालत राहायचं असते आणि कृतज्ञता राहायचं असते. हा अनुभव आवडला असेल तर पॅटर्न वेगळा या चॅनेलला प्रेमाचा तडाखा द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका. माझा प्रवास इथेच थांबतो. उद्यासाठी तुमच्यासाठी अजून एक नवा श्री स्वामी समर्थ यांचा अनुभव घेत आहे. श्री स्वामी समर्थ.